ती आणि पाऊस काही थांबायला तयारच नव्हता. आकाशातून कोसळणाऱ्या थेंबाचा आवाज जमिनीवर पडताच वाऱ्याचा गंध, सगळं काही वेगळंच वाटत होतं. राहुल छत्री न घेता बस स्टॉपवर उभा होता. ऑफिसहून परतताना रस्त्यात पावसाने त्याला गाठले होते. बस यायलाही उशीर झाला होता आणि समोरच्या चहाच्या टपरीहून उकळत्या वाफेसोबत गोड सुगंध येत होता. तेव्हाच ती आली. तिच्या ओल्या केसातून थेंब उघडत होते, तरीही संपूर्ण भिजलेली होती आणि ते चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं, जणू पावसाशी तिचं जुनं नातं असावं. ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. छत्रीही तिच्या हातात होती, पण ती उघडली नव्हती. तिला त्या पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल. तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? ती हळूच आवाजात विचारत होती. राहुल थोडा चकित झाला. काय माहीत, आज पहिल्यांदाच कोणी असं विचारलं. ती हसली. डोळ्यात काहीतरी ओळखीचं होतं. जणू काही काळ थांबला होता त्या क्षणी. दोघं थोडा वेळ पावसात तसेच उभे राहिले. शब्दाची गरज नव्हती. पावसाच्या प्रत्येक थेंबात काहीतरी न बोललेलं पण जाणवणारं होतं. बस आली. ती आत चढली. राहुल ही तिच्या मागोमाग बसमध्ये चढला. गर्दीत तिच्या हातातला रुमाल खाली पडला. पांढरा पण सुगंधाने ओळखता येण्यासारखा. राहुलने तो उचलला, पण तो तिला गर्दीत द्यायला जमले नाही. बस पुढच्या थांब्यावर थांबली तेव्हाच ती उतरून निघून गेली. राहुल खिडकीतून पाहत राहिला. ती पावसात चालत होती आणि थेंब तिच्या केसातून जणू काही खेळत होते. त्या रुमालावर एक सुंदर नाव होतं, आर्या. त्या दिवसानंतर राहुल अनेकदा त्या थांब्यावर थांबला, पावसाची वाट बघत. पण ती पुन्हा कधीच आली नाही. मात्र प्रत्येक पावसात त्याला तिचं ते स्मित आठवायचं. पावसातली ती, जिच्या ओल्यावर त्याने आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण पाहिला होता.